विकास कामे केलेत? खासदार साहेब म्हणजे त्यांची 2-3 वर्षे लॉकडाऊनमध्ये गेले, आता निवडणुकीच्या तोंडावरती येत आहेत पण विकास काम काहीच नाही. म्हणजे पेपरबाजी भरपूर आहे पण प्रत्यक्षात विकास काहीच नाही. ते तर म्हणतायत की मी ह्या माढा मतदारसंघामध्ये 1000 कोटीचा विकास निधी दिला आहे. कागदावर काय पण चालतंय पण प्रत्यक्षात विकास नाही. आता आपण जिथं उभा आहे कुर्डवाडी शहरामध्ये, तिथं कुर्डवाडी शहराचे 2 भाग झालेत. 5 वर्षापासून रेल्वे गेट बंद आहे. ते जरी खासदार साहेबांनी रेल्वे गेट जरी चालू केलं असतं तर कुर्डवाडीचा भरपूर विकास झाला म्हणावं लागला असतं. खासदार साहेब इकडे आलेत का नाही आलेत? आलेत, खासदार साहेब आले गेले सर्वसामान्य माणसाला माहीत नाही पण विकास काहीच नाही. आता खासदार साहेब निवडणुका लागलेत म्हणून खासदार साहेबांच्या चक्रा चालू आहेत त्या, पण खासदार साहेबांचा विकास काहीच नाही या मतदारसंघात. आता 2 महिन्याने इलेक्शन आहे, 2 महिन्याने निवडणूक आहे लोकसभेची. तर याच BJPमधून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. काय वाटतं, त्यांना उमेदवारी मिळेल का? धैर्यशील भयांना 100% उमेदवारी मिळेल. कारण 2019ला मोहिते पाटलांनी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावेळेस अनेक पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना वाटत होतं की मोहिते पाटलांनी पक्षाकडे काय मागितलं आहे. पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी वारंवार सांगितलं की मोहिते पाटलांनी आम्हाला कृष्णाभिमास्त्रीकरणशिवाय काहीच मागितलं नाही. त्याच्यामुळं आणि मोहिते पाटलांनी पक्षाकडे काहीच मागितलं नाही. परंतु ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीने मोहिते पाटलावरती जी जबाबदारी दिली ती त्यांनी यशस्वी करण्याचं काम केलं. भारतीय जनता पार्टीला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा खासदार हा मोहिते पाटलांनी निवडून आणून दिला आणि रणजित निंबाळकरला सांगून 1 लाखाचं लीड मोहिते पाटलांनी दिलं. त्याच्यानंतर मोहिते पाटलांनी 1 लाखाचं लीड दिलं आणि त्याच्यानंतर एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला मोहिते पाटलांनी आमदार केलं. कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी रणजितदादांवर धैर्यशील भयांवरती जबाबदारी टाकली होती की आम्ही हा माणूस देतो त्याला आमदार करून मुंबईला पाठवा. धैर्यशील मोहिते पाटलांनी आणि कुठलीही आपली स्वार्थ न ठेवता भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता ऊसतोड कामगाराचा मुलगा त्यांनी आमदार केला. दुसरं म्हणजे नंतर जिल्हा परिषदच्या निवडणुका अध्यक्ष निवडायचा होता त्यावेळेस ग्रामपंचायतीचा सदस्यसुद्धा लवकर राजीनामा देत नाही. परंतु मोहिते पाटलांनी स्वतःची 6 ZP सदस्य दिल्लीपर्यंत लढली, हायकोर्टापर्यंत लढली. परंतु अनुद्र कांबळेसारखा सर्वसामान्य कुटुंबातला भारतीय जनता पार्टीला ZPचा अध्यक्ष दिला. त्याच्यानंतर उद्धव साहेबांचं आणि अजितदादांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं. पंढरपूरमध्ये निवडणूक लागली, म्हणजे भारत नाना बालकेंच्या अकाली निधनानंतर निवडणूक लागली. वास्तविक पाहता ती निवडणूक लागायला नको होती परंतु ती निवडणूक लागली. तिथं भारतीय जनता पार्टीनं समाधानदादा आवताड्यांना उमेदवारी दिली आणि दिल्यानंतर सगळी माणसं स्टेजवरती काम करत होती पण धैर्यशील मोहिते पाटील हा घराघरामध्ये जाऊन काम करत होता. समाधानदादा आवतडे 3000 मतांनी निवडून आलेत ना, ते केवळ आणि केवळ मोहिते पाटलामुळे निवडून आलेत. मी आज तुम्हाला ठामपणे सांगतो. त्याच्यानंतर त्यांनी 105 भारतीय जनता पार्टीचे आमदार होते. 106वा भारतीय जनता पार्टीचा आमदार हा शिवरत्नने दिला आणि सोलापूर जिल्ह्याचा आणि मोहिते पाटील परिवाराचं शिवरत्नचं नातं अरुद आहे. गेल्या 3 पिढ्यामध्ये आता बघा, ही शासकीय जर ऑफिस असलं तर याला सुट्टी असते परंतु शिवरत्न बंगल्याला कधीच सुट्टी नाही. शिवरत्न बंगला हे मोहिते पाटलाचं घर नाही तर शिवरत्न बंगला हा सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचं मंदिर आहे, सोलापूर जिल्ह्याच्या भविष्याचं वेध घेणारं मंदिर आहे. तर मग सांगायचं झालं तर विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी 2004 साली त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना आली की कृष्णाभिमास्त्रीकरण योजना, आणि ती योजना सत्यात उतरती. त्याच्यामुळं 100% मी तुम्हाला खात्री देतो आणि एक आवर्जून या कुर्डवाडी नगरीमध्ये सांगतोय की 2009ला जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांची हिथं सभा झाली त्यावेळेला त्या सभेमध्ये प्रत्येक गावच्या सरपंचाला सुद्धा वाटतं की आपण स्टेजवरती बसावं, पण धैर्यशील मोहिते पाटील हे ग्राउंडवरती बसून भाषण ऐकत होते. तेव्हा आम्ही धैर्यशील मोहिते पाटील बघितल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटलं की एका जिल्हा परिषदचा सदस्य, माळशिरस तालुक्याचा सभापती जर एका स्टेजवर T-शर्टवरती बसून सर्वसामान्य माणसामध्ये भाषण ऐकतोय. आणि हीच भारतीय जनता पार्टीची खासियत आहे की 2019ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या क्रीडा संकुलनामध्ये देवेंद्र फडणवीसचं भाषण ऐकणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता 2024चा लोकसभेचा उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचा खासदार असणार, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका बाळगायचं कारण नाही. आता खासदार म्हणून तुम्ही धैर्यशील मोहिते पाटलाकडेच बघता? अहो, दुसरा चेहराच नाही या जिल्ह्यात. रणजित निंबाळकरला जर भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली तर तसं पाहिलं तर हा शरदचंद्रजी पवार साहेबांचा मतदार आहे. इथं तुम्हाला मी 1001% नाही 1,00,000% सांगतो, मोहिते पाटलाशिवाय इथं पर्याय नाही. मोहिते पाटलाशिवाय पर्याय नाही. आणि मोहिते पाटलांचं या मतदारसंघामध्ये गेल्या 3 पिढ्यापासून नाता या माडा तालुक्यात
जोडले गेलेत आणि मोहिते पाटील परिवारातली सगळी माणसं समाजसेवेसाठी सातत्यानं काम करतात. मोहिते पाटील काय असं कोथिंबिरीच्या भाजीसारखं आणि मेथीच्या भाजीसारखं काम करत नाही, ते चिंचेच्या झाडासारखं, नारळाच्या झाडासारखं असं दीर्घकाळ काम करतात. ते काय निवडणूक आली म्हणून कुठंतरी ऑफिस खोलून बसत नाहीत. गेल्या 3 पिढ्यापासून ते सर्वसामान्य जनतेला शिवरत्नच्या माध्यमातून न्याय देतात. त्यामुळं मोहिते पाटीलच खासदार असायला पाहिजेत आणि सोलापूर जिल्ह्याच्या भवितव्यासाठी, सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारणासाठी, सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी मी सर्वसामान्य मतदारांना सुद्धा विनंती करेन की यापुढच्या काळामध्ये मोहिते पाटील परिवाराच्या सोबतच आपण उभं राहिलं पाहिजे, पक्ष गट तट सोडून. त्याचं कारण सांगतो, 2009ला जेव्हा विजयदादांचा पराभव झाला त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्याला सक्षम आज तागायत पालकमंत्री मिळाला नाही. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडे 8 आमदार आहेत, 2 खासदार आहेत, राष्ट्रवादीकडे आमदार आहेत. पण लाकडी निंबोणीच्या नावाखाली सोलापूर जिल्ह्याच्या उजनी धरणाचं पाणी वाटप झालं असताना सुद्धा तिथं मुंबईमधून उजनी धरणातलं पाणी इंदापूर किंवा पुण्याला जातं. मग खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रशासनावर वचक नाही. त्यामुळं सोलापूर जिल्ह्याचं सत्ता केंद्र हे शिवरत्नच पाहिजे आणि जेव्हा मोहिते पाटलाकडे ही सगळी सत्ता जाईल तेव्हा खऱ्या अर्थानं म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. आणि मोहिते पाटलांचं समाजकार्य एवढं मोठं आहे की त्यांनी मुलींसाठी तारार आणि कुस्ती केंद्र उभा केलं आणि महाराष्ट्र सरकार कसं मुलांसाठी हिंद केसरी करतं ना, तर त्यांनी महिलांसाठी हिंद केसरी कुस्ती केली. एक विधान परिषदेचा आमदार म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील कोट्यवधी रुपयाचा निधी आणतायत. मोहिते पाटलाच्या घरातलं सांगायचं झालं तर शिवतेसिंह मोहिते पाटील त्यांच्या डोक्यावरचं वडिलांचं क्षेत्र हरपलंय. ते दुःख बाजूला सारून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांची विचार आणि विजयदादांची शिकवण यामुळे ते आपल्या सर्वसामान्य जनतेमध्ये पसरत आहेत. आमचं एकच ध्येय असेल, धैर्यशील मोहिते पाटलांना खासदार करणं. आम्ही बाजीप्रभूसारखं लढू, पण धैर्यशील मोहिते पाटील तुम्हाला दिल्लीत दिसतील 2-3 महिन्यांनी. गाव कुठला? लवळ. कोण आहेत खासदार?